लसूण चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे लसूण, 2 कांडी घेतलेले लसूण, इथे घेतलेलं जाडं मीठ, धणे घेतले अख्खे, सुकं खोबरं घेतले आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. कुठल्याही मिरच्या तुम्ही बेडकी घ्या किंवा काश्मीरी घेतल्या तरी चालेल, तुमच्याकडे ज्या मिरच्या असतील त्या तुम्ही घ्या. ते मी मिरच्या घेतल्या आहेत. आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडं खोबरं टाकूया. खोबरं कमी जास्त केलं तरी चालेल, जास्त भाजायचं नाही, लाल नाही एकदम करायचं. याची फ्लेम स्लो ठेवलेली आहे. आता आपण सगळं खोबरं भाजून घेऊया. त्यानंतर लसूण टाकूया. वेगळं वेगळं भाजलं तरी चालेल आणि एकत्र भाजतो. मिरच्या मच्छा वेगळ्या भाजून घेणार आहे. मिरच्या भाजून घेऊया. मिरच्या पण भाजून झालेली आहे. तर आपण मिक्सरमध्ये जाडसरच वाटून घ्यायचं, एकदम बारीक करायचं नाही. फ्रीजच्या बाहेर पण खूप दिवस टिकते. थोडं मीठ थोडं जास्त टाकायचं. फ्रीजमध्ये ठेवले तरी चालेल. मिरच्या बारीक करून घेऊया. जराशी बारीक करून घ्यायची मिरची. नंतर मग आपण बाकीचे साहित्य टाकणार आहे. आता याच्यामध्ये मी मीठ, खोबरं आणि लसूण थोडं थोडं करून टाकते. जाडसर वाटून घ्यायची. आता बाकीचं आपण हे काढून घेतले. त्या दुसरं पण आपण खोबरं त्याच्यात बारीक करून घेऊया आणि मग एकत्र सगळं आपण परत मिक्सरला लावणार आहे. चटणी तयार झालेली आहे.